नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत शिक्षक भरतीबद्दल आलेली एक नवीन अपडेट कोणती आहे? चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला। अपडेट अशी आहे, झेडपी शाळांमध्ये लवकरच 8,000 शिक्षकांची भरती, निवडणुकीच्या आचारसंहितेनंतर जाहिराती आधी अतिरिक्त शिक्षकांचे होणार समायोजन। सोलापूर राज्यातील जिल्हा परिषदच्या शाळांमध्ये सध्या स्थितीत 15,158 शिक्षकांची पदे रिक्त आहेत। या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने जिल्हा परिषद शाळांमधील 80% सुमारे 8,000 शिक्षकांच्या भरतीचे नियोजन केले आहे। महानगरपालिका जिल्हा परिषद निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन होईल आणि त्यानंतर फेब्रुवारी-मार्च पासून शिक्षक भरतीस सुरुवात होणार आहे। सध्या 2025-26 या शैक्षणिक वर्षातील समाजांच्या मान्यता अंतिम टप्प्यात आहे। त्यानंतर 15 जानेवारी 2024च्या शासन निर्णयानुसार पटसंख्येअभावी अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन होईल। दरम्यान नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात आमदार विजय वडेट्टीवार, भास्कर जाधव, नाना पटोले, बळवंत वानखेडे यांच्यासह अन्य आमदारांनी जिल्हा परिषद शाळांच्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित केला होता। त्यासाठी त्यांनी शिक्षकाच्या रिक्त पदांवर बोट ठेवत शिक्षक भरतीची मागणी केली। या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागाने शिक्षकांची रिक्त पदे भरण्याचे नियोजन केले असून जिल्हानिहाय रिक्त पदांची यादी संकलित केली आहे। आता TET परीक्षेचा निकाल देखील लागला आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची आचारसंहिता संपल्यावर अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करून रिक्त राहिलेल्या पदजागांच्या जाहिराती पवित्र पोर्टलवर मागवून घेतल्या जातील। त्यानंतर संपूर्ण भरती प्रक्रिया पवित्र पोर्टलवरूनच राबविली जाईल, असे शिक्षक संचालक पोर्टलमार्फत विकल्पनीय सूत्रांनी सांगितले। सोलापूर जिल्हा परिषदेच्या 2,775 शाळांमध्ये 402 पदे रिक्त आहेत। त्यात पदवीधर शिक्षकांसह मुख्याध्यापकांची देखील पदे आहेत। शासन निर्णयानुसार एकूण रिक्त पदांपैकी 80% पदे भरली जातात। 2025-26 या संचमान्यतेनुसार पहिल्यांदा अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन होईल। त्यानंतर रिक्त पदांच्या भरतीची मागणी केली जाईल, असं कादर शेख, प्राथमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद सोलापूर यांनी म्हटलं आहे। शिक्षकांच्या बदल्या जूनपूर्वी जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्या ग्रामविकास विभागामार्फत दरवर्षी केल्या जातात। दरवर्षी साधारणतः 15 ते 70,000 शिक्षकांच्या बदल्या होतात, पण सध्या बदली प्रक्रिया जून ते ऑक्टोबरपर्यंत चालते। त्यामुळे शिक्षकांना अर्ध्यातूनच शाळा सोडून दुसऱ्या शाळेमध्ये जावे लागते। अशावेळी त्या शाळेच्या गुणवत्तेवर, विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर परिणाम होतो। या पार्श्वभूमीवर आता शिक्षकांच्या जिल्हा-अंतर्गत बदलीची प्रक्रिया एप्रिल ते जून या 3 महिन्यातच राबवली जाणार आहे। तर जिल्हा परिषद शाळांची स्थिती काय ती जाणून घेऊया। एकूण शाळा आहे जिल्हा परिषदच्या 63,000, एकूण शिक्षक आहे 1,98,000, रिक्त पदांची संख्या आहे 15,157 आणि रिक्त भरतीची नियोजन सरकारला करायचे आहे 8,000 पदांचे। तर ही होती झेडपी शाळांमध्ये लवकरच 8,000 शिक्षकांची भरती प्रक्रियेबद्दल आलेली नवीन माहिती। अशाच नवीन माहिती बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, जास्तीत जास्त हाईप करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा। त्याचप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।